नमस्कार फ्रेंड्स. तर आज आपण मोस्टली विदर्भ आणि खानदेशमध्ये बनवला जाणारा पदार्थ बनवणार आहे. विदर्भामध्ये याला मुठे किंवा मुटके असं म्हणतात आणि खानदेशमध्ये याला फुनके असं म्हणतात. मुठे हे तुरीच्या डाळीचे, चवळीच्या डाळीचे आणि मिक्स डाळीचे बनवले जातात. तर आज आपण चवळीच्या डाळीचे मुठे कसे बनवायचे ते बघणार आहे. आणि मोस्टली हे उन्हाळ्यामध्ये बनवले जातात, कारण उन्हाळ्यामध्ये भाज्यांचा खूप शॉर्टेज असतो आणि असल्या तरी खूप महाग असतात. मुठे हे ताकाच्या कढीसोबत आणि भाकरीसोबत खातात. चला तर मग जास्त वेळ न घालवता चवळीच्या डाळीचे मुठे बनवायला सुरुवात करूया. तर आधी आपण मुठ्यांसाठी जी डाळ लागणार आहे ती भिजत घालू. त्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 कप चवळीची डाळ. यामध्ये टाकूया पाणी आणि आपल्याला आता ही डाळ 2दा धुवून घ्यायची आहे. डाळ 2 वेळेस धुवून झालेली आहे. यामध्ये टाकूया पाणी आणि 7 ते 8 तासांसाठी आपल्याला ही डाळ भिजत घालायची आहे. आणि डाळ भिजेल एवढे पाणी आपल्याला यामध्ये टाकायचं आहे. यावरती झाकण ठेवून घेऊ आणि डाळ भिजण्यासाठी ठेवू. ज्या दिवशी आपल्याला मुठे बनवायचे आहे त्याच्या आदल्या दिवशी आपल्याला डाळ भिजत घालायची आहे. तर मुठ्यांची डाळ भिजवायला ठेवून 7 ते 8 तास झालेले आहे. डाळ छान भिजलेली आहे. आता आपल्याला ही डाळ मिक्सरवरती बारीक वाटून घ्यायची आहे. त्यासाठी इथं मी मिक्सर जार घेतलेला आहे. यामध्ये टाकूया डाळ, 7 ते 8 हिरवी मिरची. मिरची तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त टाकू शकता. 10-12 लसणाच्या पाकळ्या, 2 चमचे जिरे आणि आपल्याला हे बारीक असं वाटून घ्यायचं आहे. हवं असल्यास यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकून घ्यायचं. या प्रकारे मी डाळ बरोबर मुठ्यांचा गोळा पण वाटून घेतलेला आहे. मुठ्यांचा जो गोळा असतो तो वेगळा वाटण्यापेक्षा डाळीसोबतच वाटायचा, जेणेकरून मिरची लसूण व्यवस्थित बारीक होईल. आता आपण हे एका भांड्यामध्ये काढून घेऊ आणि या प्रकारे आपल्याला सर्व डाळ वाटून घ्यायची आहे. या प्रकारे मी सर्व डाळ वाटून घेतलेली आहे. यामध्ये टाकूया अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ आणि आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. आपण हे इडली पात्रामध्ये बनवणार आहे, त्यामुळे बॅटर थोडं पातळ झालं तरी प्रॉब्लेम नाही. यामध्ये टाकूया कोथिंबीर आणि आपल्याला हे छान फेटून घ्यायचं आहे. आपण जेवढे हे बॅटर फेटून घेऊ तेवढे हे बॅटर छान फ्लफी होते आणि त्यामुळे जे मुठे आहे ते सॉफ्ट आणि पोकळ बनतात. यामध्ये मीठ टाकल्यामुळे तुम्ही बघू शकता बॅटर आधीपेक्षा पातळ झालेला आहे. त्यामुळे तुम्ही जेव्हा मुठे बनवणार आहे त्यावेळेसच यामध्ये मीठ घालायचं, आधी यामध्ये मीठ घालायचं नाही. आणि बॅटर पण छान फ्लफी झालेला आहे. आता इथं मी इडली पात्र घेतलेलं आहे. त्याला आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. साईडला मी इडली पात्राच्या कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. आता आपल्याला इडली पात्रामध्ये बॅटर टाकून घ्यायचं आहे. तर मुठ्यांचं बॅटर टाकून झालेलं आहे आणि पाण्याला पण छान उकळी आलेली आहे. आता आपण इडली पात्रामध्ये ही प्लेट ठेवून घेऊ. यावरती ठेवूया झाकण आणि आपल्याला हे 10 ते 12 मिनिटांसाठी मीडियम फ्लेमवरती वाफवून घ्यायचं आहे. टाईम तुम्हाला कमी जास्त लागू शकतो, कारण तुम्ही गॅसची फ्लेम ही कशी ठेवलेली आहे त्यावरती ते डिपेंड करते. तर मुठे स्टीम करायला ठेवून 10 मिनिट झालेले आहे. आता आपण मुठे चेक करून बघू व्यवस्थित शिजलेले आहे का. सुरीच्या साह्याने किंवा टूथपिकच्या साह्याने तुम्ही हे चेक करू शकता. मुठे शिजलेले आहे. ज्या प्रकारे आपण इडली चेक करतो त्याच प्रकारे आपल्याला हे चेक करून बघायचे आहे. आणि आता इथं मी चमच्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि
इडली आपण जशी काढतो त्या प्रकारे आपल्याला हे मुठे काढून घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकता किती इझिली मुठा निघालेला आहे। या प्रकारे आपण सर्व मुठे काढून घेऊ। तर आपले मुठे तयार झालेले आहे। आता आपण एक मुठा तोडून बघू। तुम्ही बघू शकता मुठे आतून किती पोकळ झालेले आहे आणि अगदी सॉफ्ट झालेले आहे। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लवकर सबस्क्राइब करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही रेसिपींसोबत। तोपर्यंत खा मस्त, राहा स्वस्त।